नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो. तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आता आले फार्म हाऊसला आणि दाखवतो तुम्हाला. एक मिनटं. हे बघा, आपल्याकडे नवीन पाहुणे आलेत आणि हे टोटल 6 जण आहेत. 2 मेल आहेत आणि 4 फिमेल आहेत. तर आता प्रत्येकाला एका पिंजऱ्यात 3 जणांना ठेवलं आहे. तर थोडं छोटा आहे, बट आपल्याला आता मोठा पिंजरा आपण हे करणार आहे, ठेवणार आहे तिथे. आणि हे बघा, ही आपली जी कोंबडी आहे ती अंडा देते. आज मला समजलं ही कोंबडी अंडा देते करून. ही बघा, ही वाली. तर मला वाटलेलं की ती पांढरी असेल. ती पांढरी कुठे गायब झाली? ती पांढरी असेल, पण नाही, ही आहे. तर ठीक आहे, पण पांढरी पण इथे आलेली कोंबडी. आता बघूया ती पण अंडा द्यायला बसते की नाही बसते ती. आणि हां, तर 2 ससे आत्ता आलेत, एक मेल एक फिमेल. आणि 3 फिमेल आणि 1 मेल आपण काल आणलेला. तर आता एक यात मेल आहे, एक यात मेल आहे, आणि 2 फिमेल अशा आहेत. तर त्यांना ठेवलं आहे. आणि ज्याने आता ससे आणलेले ना, त्याला आपण आता इथनं कॅटफिश दिले. सशांच्या बदली नाही, कॅटफिश दिले आहेत ना. आपले 3 होते, त्या देऊन टाकलेत त्याला. आणि त्यांनी मगाशी फक्त तो चिलापी असंच बघत होता, किती साईज वाढले. पण त्यातून आहे ना काहीतरी अंड्यासारखं निघाले. पण मला वाटते चिलापीचीच अंडी असतील, कारण मी नेटला सुद्धा बघितलं तर चिलापीची अंडी तशी सेम आहेत. तर एक मिनटं दाखवतो तुम्हाला कुठे आहेत ती बघा, खालती तुम्हाला दिसत तो बघा, हलतोय ते बघा, अंडी हलतायत. तर सेम तशीच ती अंडी आहेत. हा बघा, हे बघा, हे बघा. तर ही अंडी जी आहेत ती बहुतेक तरी चिलापीची अशी वाटत आहेत, कारण त्यांनी जी जाळीत पकडली तेव्हा अंडी आलेली पूर्ण हातात. तर त्यांनी यात टाकले. तर आता बघू आपण, समजेलच आपल्याला. आता यात एक एअरस्टोन टाकतो, कारण त्यांना पण ऑक्सिजन लागेल. तर एअरस्टोन टाकतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो. इथे एक कोंबडी येते, तिला पण अंडा द्यायला जायचं आहे. तर ठीक आहे, बघू. आता त्या कोंबडीला मी काढतो बाहेर. आणि इकडे आपण आता ऑक्सिजन पण लावलं आहे, हा बघा इकडे. तर त्याच्यामुळे ते काय होईल की ऑक्सिजनमुळे पिल्लांना ते ऑक्सिजन मिळेल अंड्यांना. तर ठीक आहे, तांबा त्या कोंबडीला आता बाहेर काढतो. आणि बघा, पांढरी कोंबडी पण आपली अंड्यावर बसली, म्हणजे अंडं द्यायला बसली असं वाटतंय मला. एक मिनटं, हे बघा. तर एक अंडं इथं आहे, आता ती बसले तिथे. आणि आपल्याला हा टँकचा सेटअप द्यायचा आहे बघा. तर ह्याचं लिकेज चेक करण्यासाठी आपण हे केलं आहे, पाणी भरून ठेवलं आहे. तर आता ठीक आहे, आता मी घरी जातो थोडा वेळ. आणि आता हे सकरला आपण यात सोडूया आणि दाखवतो तुम्हाला नंतर. तर सोडलेत आता. तर किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आहेत वाटतं. तर ठीक आहे, 10-11 आहेत. तर आता ह्याला ठेवलं आपण पाणी चेक करण्यासाठी. तर आता आल्यानंतर बघू, चेक करू आपण. आणि ही आता अंडा द्यायला बसले, तर तिला बसू दे, तोपर्यंत मी जाऊन येतो. का तर ह्यांचा जो सगळा सेटअप आहे, म्हणजे त्यात जे लागणार आहे ते सगळं पॅक करायचं आहे. तर आता ते सगळं घेऊन येतो इथे खालती. इकडचा सेटअप आपला जो होता पिंजऱ्याचा, तो कोंबडीचा अंडी घालायचा गेला आहे. तर आता आज तिला इथे झाकलेली आपण. आज अंडी इथे दिलेत. तर ठीक आहे, आता रोज ती इथंच देईल अंडी. तर आता घेऊन चालले पाला आपल्या सशांना. तर चला घेऊन जाऊया. मी आता असंच चिलापी पकडत होतो. तर हे बघा, तुम्हाला दाखवतो. चिलापीच्या तोंडामध्ये अंडी आहेत. तर आता तुला मला अंडी दाखवायला 1 मिनटं. हे बघा, तोंडात एक दिसत असेल तुम्हाला. तोंडात नसेल दिसत ना, तरी हे बघा, हे इथं पिल्लं आहेत. तर ठीक आहे, आता आपण त्यांना जास्त डिस्टर्ब नाही करणार, कारण कसं होतं, त्यांना सांगतो नंतर. तर त्या चिलापीच्या तोंडामध्ये अंडी होती. आणि तुम्हाला आता ती अंडीसुद्धा दाखवतो, जी आत टाकलीत आत्ता जस्टला. तर हे बघा, इथे ती अंडी टाकलीत आता. आणि त्यांना आता आपण जास्त हालचाल नाही करणार आहे. आणि या चिलापीच्या टँकमध्ये पण आपण जास्त हालचाल नाही करणार. तर ते पिल्लं आता हॅच होत आलेत म्हणजे. आणि जो पकडलेला आपण तो मेल होता, फिमेल नव्हती ती. तर मेल काय करतो की चिलापीची जी अंडी आहेत ती पकडतो. आणि म्हणजे चिलापी ले करते एग्स, आणि नंतरला तो पकडतो आणि त्यांच्या तोंडातच ठेवतो, जेणेकरून ते त्याच्या तोंडात हॅच होतात.
आणि हॅच झाल्यानंतर तो असं रिलीज करतो जिथे जिथे पाहिजे तिथे, आणि नंतरला तो परत सगळी जे एग्स आहेत सॉरी पिल्लं आहेत ते लगेच तोंडात घेतो जर त्याला खतरा वाटला बाजूला तर ठीक. आता बघूया किती दिवसांनी हॅच होत आहेत. आता आपल्याला इथली पिल्लं सगळी शिफ्ट करायची आपल्या त्या मोठ्या टाकीत, तर लवकरात लवकर मोठ्या टाकीला आपल्याला प्लास्टिक आणायला लागेल. तर मी आज विचारलं जाईन, आता बरेच ठिकाणी विचारलं तरी आपण जिथे कमी पडेल तिथं आपण विचारू. आता ह्याच चिलापीची अंडी आहेत. मला पहिले वाटलेलं की बेडकाची किंवा अजून कसली अंडी असतील सकाळी जेव्हा त्या आपल्या मित्र आलेला त्यांनी पकडलेली तेव्हा, पण नाही. आता कन्फर्म झालं जेव्हा ते मी मेल पकडला त्यानंतर मला समजलं. तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे की चिलापीने आपल्या अंडी एग्स म्हणजे ले केलेत. तर आता आपल्याकडे चिलापीची वाढवण लवकरात लवकर होणारच आहे. तर आपण आता यांना सोडणार आहे त्या टँकमध्ये, आणि त्यांना आता अजून आपण दुसरा मोठा टँक बनवू जेणेकरून चिलापी आपल्याकडे लवकरात लवकर जास्तीत जास्त वाढतील. तर नमस्कार मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस. तर कालचा ब्लॉग आपला अर्धाच राहिला, बाकीचे आपले कामं होती त्याच्यामुळं थोडा अर्धा राहिला ब्लॉग. तर आज ब्लॉग बनवायचं कारण काय, मी डायरेक्ट उद्याच बनवणार होतो, उद्या स्टार्ट करणार होतो सेकंड ब्लॉग. तर बोललो की नाही आज खुशीचा दिवस आहे माझ्या. तर का, कारण आमच्या इथले म्हणजे सगळे लोक सगळे खुश आहेत. का, कारण हे बघा आपली हस्की परत आले. तर हस्की इकडे बघा, ही जी तुम्हाला माहिती आहे ना तिथे खड्डा खोदलेला, आणि तेव्हा मी हिला असंच बोललेलं की 1 महिन्यात काम चालू करणार. तर आज ती खूप दिवसांनी आली आणि डायरेक्ट म्हणजे असे एकदम भारी खुशी झाली. कारण आम्हाला तर वाटलेलं, कारण हे बघा तिचा पाय असा थोडा फ्रॅक्चर झाला आहे, तर इथे तिला गाडीवाल्याने ठोकलेलं, त्याच्यामुळे आम्हाला वाटलेलं की हस्की आपली नाही राहिली. पण देवाच्या आशीर्वादाने आणि काय माहिती काय, पण ती आली आपल्याकडे परत. आणि बघा कशी मस्त क्यूट 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 आहे. तर ठीक, आता हस्की आले त्याच्यामुळे आपल्या कोंबड्यांना पण आता भीती नाही आणि कुणालाच काही भीती नाही. आणि आपले ससे आहेत इथे, हे बघा सगळे पाला वगैरे खात आहेत. आणि आता 2 अंडी आहेत आपली आज इथे, हे बघा. तर 2 अंडी काढतोय आता ती, आणि ती नेतोय घरी. तर आता आपल्याकडे मला वाटते 10 किंवा 11 काहीतरी अंडी झाली असतील. तर ठीक, तर आता मागाशी पडलेला कोंबडा या टाकीत चिलापीच्या, तर त्याला आपण नेला घरी. आहे बघा त्याची पिसं वगैरे येत आहेत, तर त्याला आत्ताच नेला मगाशी घरी. तर ठीक आहे, आता त्याला पिंजऱ्यातच बंद करणार आहे, कारण तो पिंजऱ्यात नाही बसायचा, दुसऱ्या घराच्या इथे आपल्या वाशांवर बसायचा. तर आपला आत्ताचा ब्लॉग एवढाच. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर आता भेटूया अशा न्यू ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय.